अजित पवार विमान अपघातासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. 28 तारखेपूर्वीच ही माहिती आपल्याला मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवारांचा विमान अपघाताचा प्राथमिक अहवालाबाबत माहिती मिळणार असल्याचे सांगले जात आहे. अजित पवारच्या अपघात प्रकरणात आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताच्या चौकशीला आता वेग आला असून या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीपूर्वी सादर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार कोणत्याही विमान अपघाताचा चौकशी अहवाल महिनाभरात सादर करणे बंधनकारक असते. त्या दृष्टीने तपास यंत्रणांनी आपली कारवाई पूर्ण केली आहे. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून महत्त्वाचे पुरावे मिळणार आहेत. तपास पथकाने विमानाच्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर DFDR मधील माहिती यशस्वीरित्या डाउनलोड केली आहे. डेटाच्या विश्लेषणामुळे अपघाताच्या वेळी नेमकी काय स्थिती होती हे आता स्पष्ट होणार आहे.